मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सी-ई-टी सेल दरवर्षीप्रमाणे जे सी-ई-टीचं शेड्यूल जाहीर करते, ते कधी साधारणतः जाहीर होईल याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सी-ई-टीसाठी असणारा जो सिलेबस आहे, तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही 10 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. तर या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर हेच क्लासेस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती तुमची फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲडमिशनमध्ये गाईड करण्याचं काम करणार आहे. तर आजच या बॅचला जॉईन करा आणि बी-एड सी-ई-टी मध्ये 95+ मिळवण्याची तयारी आजच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या सी-ई-टी विषयी पाहूयात. तर ही परीक्षा देण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये असतील बॅचलर्सच्या किंवा मास्टर्सच्या, ही एक्झाम देऊ शकतात आणि या परीक्षेला कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नसणार आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% मार्क्स इथे लागतात. जर कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरीमधून असेल तर 45% मार्क्स इथे कमीत कमी त्यांना असणं आवश्यक आहे. इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल डिग्री असेल तर 55% ओपन आणि 50% रिझर्व्ह कॅटेगरीच्या स्टुडंटला इथे असणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर मेंटल ॲबिलिटी हा 40 मार्कचा विषय या परीक्षेमध्ये विचारला जातो. जनरल नॉलेज 30 मार्कला विचारलं जात असून टीचर ॲप्टिट्यूडला इथे 30 मार्क असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा बी-एड जनरलचा सिलेबस असून ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मध्ये बी-एड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच ही बी-एड जनरल सी-ई-टी असते. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये बी-एड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ई-एल-सी-टी नावाची एक एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 विषय सोबतच इंग्लिश लँग्वेजची ई-एल-सी-टी नावाची एक्झाम द्यावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रेन्शन, व्होकॅब्युलरी फोकस, ग्रामर फोकस, सेंटेन्स फॉर्मेशन, फोनेटिक्स, व्हर्बल इडियम्स अँड प्रोव्हर्ब आणि फिगर ऑफ स्पीच अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न येतात. या संपूर्ण सिलेबसवर ग्लोबल ऑनलाईन मध्ये लाईव्ह क्लासेस घेतले जातात आणि एक्झाम पूर्वीच मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, बी-एड जनरलचा आपण जर पॅटर्न पाहिलात, ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये बी-एड करायचंय अशा विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीची असणार आहे आणि परीक्षेचं मीडियम हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही मीडियम मधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. इथे तुम्हाला 100 मार्क्सची ही परीक्षा असणार आहे आणि 100 प्रश्न इथे विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा एमसीक्यू प्रकारचा असून 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात आणि या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. पुढे आपण तेच ई-एल-सी-टीच्या बाबतीत पाहिलं तर ई-एल-सी-टी सुद्धा ऑनलाईन पद्धतीची असते. इथे मीडियम हे फक्त इंग्लिश असून टोटल मार्क्स तुम्हाला 50 आणि टोटल प्रश्न इथे 50 विचारले जातात, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा असतो. आणि या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला एमसीक्यू प्रकारचे प्रश्न असून 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात आणि या परीक्षेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला एवढे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला नक्कीच हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते आणि ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिले जातात आणि या मॉक टेस्टला सॉल्व्ह करून तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारू शकता. 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला दिले जातात आणि हे एमसीक्यू वेगवेगळ्या प्रकारचे असून व्हरायटी ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची तुमची इथे प्रॅक्टिस करून घेतली जाते, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. आता पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर या परीक्षेच्या इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहिल्या तर दरवर्षी सीईटी सेल नोव्हेंबर महिन्यामध्ये आपलं सीईटीचं शेड्यूल जे आहे, पुढच्या वर्षीच्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांचं शेड्यूल रिलीज करते. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर 27 नोव्हेंबरला सीईटी सेलने परीक्षांचं शेड्यूल, परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावर्षी सुद्धा आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो हे परीक्षांचं शेड्यूल पब्लिश केलं जाईल आणि हे शेड्यूल तुम्हाला सीईटीच्या वेबसाईटवरती मिळेल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये येईल आणि ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग जे आहे ते सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये सुरू होईल. परीक्षेच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 दिवस तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळतात
आणि ही परीक्षा जी असणार आहे ती मार्च महिन्यामध्ये होईल. कारण मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर 24, 25, 26 मार्चला ही एक्झाम झाली होती. या वर्षी सुद्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्ही ही परीक्षा एक्सपेक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त 4च महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि या 4 महिन्यामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन कसं करायचं, इझिली 95+ पर्सेंटाइल कसे मिळवायचे, यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती लिंक चेक करा, तो व्हिडिओ चेक करा आणि आजच आपल्या प्रिपरेशनला लागा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी महाराष्ट्र बीएड सीईटी 2026 ची लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये 10 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. ती बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.